नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि तो समृद्धी आणि नवीन सुरुवात करण्याशी संबंधित आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि माँ लक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित आहे. 2024 मध्ये अक्षय तृतीया कधी येत आहे आणि या दिवसाची पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटेचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार या दिवशी उपासना केल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होतात आणि तुमच्या जीवनात आनंदाची भर पडते. त्यामुळे अक्षय तृतीया हा सण आनंद आणि समृद्धीसाठी साजरा केला जातो. अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माँ लक्ष्मीची पूजा केली जाते. यावेळी अक्षय तृतीया शुक्रवार 10 मे रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीया हा प्रत्येक कामासाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने, चांदी आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला विशेष लाभ होतो आणि त्याच्या कृपेने तुमच्या कुटुंबात सुख आणि समृद्धी वाढ. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक पौराणिक घटना घडल्या म्हणून हा एक अवर्णीय शुभ मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीया शुक्रवार 10 मे रोजी पहाटे 4:17 सुरू होईल आणि 11 मे रोजी पहाटे 2:50 समाप्त होईल. अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त 10 मे रोजी पहाटे 5:49 ते दुपारी 12:23 या दरम्यान आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केलेले प्रत्येक कार्य सफल होते असे मानले जाते. 2024 मध्ये अक्षय तृतीयेला अनेक शुभ संयोग होत आहे. हा शुभ योग तयार झाल्याने अक्षय तृतीयेला खरेदी आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढेल. 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या रात्री 12:08 वाजल्यापासून सुकर्मयोग तयार होत आहे, जो दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 मे रोजी सकाळी 10:03 चालू राहील. याशिवाय अक्षय तृतीयेलाही दिवसभर रवियोग राहील. अक्षय तृतीयेला अबुजा मुहूर्त दिवसभर राहतो. अबुजा मुहूर्तामध्ये कोणतेही कार्य केले तरी ते नेहमीच यशस्वी होते, असा ठाम समज आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यावर भर दिला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. खरे तर असे म्हटले जाते की या दिवशी घरी आणलेली प्रत्येक गोष्ट फळ देते. अक्षय तृतीया ज्याला अख्खातीज, अक्टी किंवा परशुराम जयंती असेही म्हणतात, जी शुक्ल पक्षामध्ये चंद्राच्या मीनाच्या टप्प्यात वैशाख महिन्यात येते. संस्कृतमधील अक्षय हा शब्द अनंत किंवा शाश्वत या दिवसाशी संबंधित असीम सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. व्यवसाय सुरू करणे, नवीन नोकरी सुरू करणे किंवा नवीन निवासस्थानी स्थलांतरित करणे इत्यादी नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे असे मानले जाते. शिवाय आम्ही प्रगती करत असताना आमच्या दिवंगत पूर्वजांना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी हे एक स्मरण म्हणून काम करते. जीवनप्रसंगी सोबत नसलेल्यांनाही या दिवशी लोक मान देतात. पवित्र त्रिमूर्तीमध्ये विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस त्रेतायुगाच्या प्रारंभी हिंदू पौराणिक कथांमध्ये त्यांच्या महत्त्वासाठी पूज्य आहे. हे सहसा परशुराम जयंतीशी जुळते. हा उत्सव भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा सन्मान करणारा उत्सव आहे. त्यांच्या शुभ स्वरूपामुळे लोक या दिवशी सादर केलेल्या संधीचा फायदा घेतात.
विशेषतः सोने चांदीच्या दागिन्यांचा संपादनांमध्ये जे एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणते असे मानले जाते. या प्रसंगी मौल्यवान धातू खरेदी केल्याने एखाद्याच्या घरातील आणि कुटुंबाला सौभाग्य प्राप्त होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करावी व स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. यानंतर मंदिरात दिवा लावावा. महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी. आरती म्हणावी. अन्न अर्पण करून नैवेद्य अर्पण करून पूजा समाप्त करावी. अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व अतिशय विशेष मानले जाते. तसेच या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात. म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व समजलं जातं. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. पौराणिक कथानुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशीच नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता. अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात. अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख आणि समृद्धी नांदते. अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले होते. त्यामुळे हा दिवस जीवनात सुख आणि समृद्धी देणारा आहे. महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते, ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे. त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे. ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही. असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती. अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली, ज्यामुळे कुबेराला देवाचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले. जैन बांधवांमध्ये हा दिवस त्यांचे पहिले देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. जगन्नाथपुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात केली जाते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी प्लास्टिक, ऑल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी आणि वस्तू खरेदी करू नका. असे केल्याने राहूचा प्रभाव प्रबळ होतो आणि घरात दारिद्र्य येऊ शकते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजास्थान, तिजोरी किंवा पैशाची जागा अस्वच्छ राहू देऊ नका. ठिकठिकाणी घाण केल्यामुळे माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात नकारात्मकता येते. शुभ मुहूर्तावर जुगार, चोरी, दरोडा, जुगार, खोटे बोलणे यासारख्या चुकींच्या कामांपासून दूर राहावे. या दिवशी चुकूनही कुणाला उधार देऊ नये. असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यापासून दुसऱ्याकडे जाते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कांदा, लसूण, मांस इत्यादीचे सेवन करू नये. या गोष्टीचे सेवन केल्याने घरात दारिद्र्य येते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.